सर्व लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात महत्त्वाची व सर्वात मोठी अपडेट आज आपण बघणार आहोत. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली आहे, मागील काही हप्ते भेटले नाही, त्याच्या पाठीमागचा जो हप्ता ₹1500 वाटप झाला होता, तो पण त्यांच्या खात्यामध्ये आणखीन आला नाही. आता याच्यावरती सोल्युशन काय आहे? पर्याय काय आहे? व याच्यासाठी करावी लागणारी प्रोसेस काय आहे? संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे. हा व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता ई-के-वाय-सी चुकली म्हणजे काय? आता नेमके कोणते कोणते कारण आहेत ते तुम्हाला चेक करायचे आहे. तर तुमचं आधार लिंकिंग म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण नाही. आधार बँक लिंकिंग म्हणजे NPCIचं जे पोर्टलवरती आधार सीडिंग असतं ते चुकलेलं आहे. आधारमधील नाव अर्जामध्ये नाव जर मॅच होत नसेल, जुळत नसेल किंवा OTP व्हेरिफिकेशन तुमचं झालं नसेल, यामुळे तुमचा हप्ता हा आला नाही, होल्डवरती आहे. तुम्हाला हा हप्ता परत मिळणार आहे. याबाबतची अपडेट पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि हा हप्ता कसा मिळवायचा हे पण तुम्हाला सांगणार आहे. आता सर्वात आधी स्टेटस चेक करणं हे महत्त्वाचं असतं. आता तुम्हाला ज्या पोर्टलवरून तुम्ही अर्ज केलाय तिथं तुम्हाला मोबाईल नंबरनं लॉग इन करून घ्यायचं आहे, जसं पहिलं केलं होतं तसं. आणि तुमचं जे स्टेटस आहे पेंडिंगवर आहे किंवा होल्डवर आहे किंवा फेल झालेलं आहे हे तुम्ही चेक करू शकता. आता याच्यावरती काय पर्याय आहेत? आता इथं बघू शकता ई-के-वाय-सी परत कशी करायची. आता सध्या तो ई-के-वाय-सी चालू नाही, पण जेव्हा पण चालू होईल त्यावेळेस आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल. त्याच्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच ई-के-वाय-सी परत एकदा चालू होणार आहे. आता पर्याय ऑनलाईन कसं करायचं आहे? तर इथं लाडक्या बहीण योजनेचं पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला अपडेट, ई-के-वाय-सी आणि आधार व्हेरिफाय असे पर्याय येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे, मोबाईलचा OTP टाकून तो सबमिट करून ई-के-वाय-सी परत एकदा कंप्लीट करून घ्यायची आहे. आता हे जे थकलेले हप्ते आहेत ते कधीपर्यंत मिळणार आहे हे पण तुम्हाला पुढे कळणारच आहे. आता इथं तुम्हाला जर घरी बसल्या करायला जमत नसेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटर, आपले सरकार सेंटर किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन ई-के-वाय-सी करू शकता. तर त्यांना काय द्यायचं आहे? आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर हा द्यायचा आहे किंवा बायोमेट्रिकचा ऑप्शन पण येणार आहे. तो बायोमेट्रिकनं पण के-वाय-सी होणार आहे. आता भरपूर जणांचं काय झालेलं आहे की OTP साठी मोबाईल नंबर जो आहे तो लिंक नसतो, तर त्याच्यामुळे बायोमेट्रिकचं पण अपडेट करू शकतात ते. आता आधार बँक दुरुस्ती कशी करायची? बँकेत जाऊन तुम्हाला NPCI ऍक्टिव्ह आहे का हे चेक करायचं आहे. नसेल तर तिथं आधार सीडिंगचा फॉर्म भरून द्यायचा आहे. आता हप्ता न येण्याचे कारण काय आहे? तर इथं बघू शकता ई-के-वाय-सी पेंडिंग किंवा फेड, आधार बँक जी लिंक आहे ती चुकी झालेली असेल, नाव जन्मतारखेमध्ये चुकी झालेलं असेल, DBT ऍक्टिव्ह जे स्टेटस आहे ते डिऍक्टिव्ह झालेलं असेल, कागदपत्र अपूर्ण असेल, हे काही जे कारण आहे बेसिक हे तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. आता हप्ता परत कधी मिळेल, कसा मिळेल? आता इथं बघू शकता. तर तुम्हाला हा हप्ता 100% मिळणार आहे. ई-के-वाय-सी पूर्ण झाल्यावरती मिळणार आहे. ई-के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर जो पण हप्ता येईल त्यानंतर बाकीच्या हप्त्यासोबत 15 ते 30 दिवसात तुम्हाला चालू हप्ते पण मिळून जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणीमध्ये, मित्रांमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.